पुण्यामधील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव सुद्धा नाहीये आणि त्यावर स्वाक्षरी सुद्धा नाहीये आणि त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीच्या अहवालात मांडण्यात आलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क मात्र भरावं लागणार आहे। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये राज्य सरकारनं या संदर्भात खारगे समितीची स्थापना केलेली होती आणि आता या समितीने आपला अहवाल तयार केलेला आहे आणि तो सरकार पुढे मांडला जाणार आहे। तर पार्थ पवार यांना खारगे समितीकडून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। क्लीन चिट त्यांना देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, मोठा दिलासा पार्थ पवार यांना मिळालेला आहे, त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर बुडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगानं जी खारगी समिती नियुक्त करण्यात आली होती त्या खारगी समिती जी आहे ते आपला अहवाल जो आहे पुढच्या काही दिवसांमध्ये सादर करणार असल्याची माहिती मिळते आहे। साधारणतः 6 तारखेला या समितीची जी मुदत आहे ती संपते आहे, परंतु आता जी आपल्याला माहिती मिळते आहे की ही समिती आणखी 1 आठवडा जी मुदत वाढ आहे ती सरकारकडे मागणार असल्याची माहिती आता सध्याला मिळते आहे। कारण का या समितीमध्ये जे अधिकारी आहेत म्हणजे पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, नोंदणी महानिरीक्षक असतील, हे सर्व जे अधिकारी आहेत ते वेगवेगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं निरीक्षक म्हणून जात आहेत। त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते पुणे महापौर निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत। त्यामुळे अंतिम जो अहवाल अंतिम करण्यासाठीची जी शेवटची जी बैठक करणं अपेक्षित आहे त्या बैठकीसाठी वेळ हवा आहे आणि त्यामुळं आणखी 1 आठवडा समितीला मुदत वाढ द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या समितीकडून केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। दुसरी सगळ्यात महत्वाची जी आत्ताची जी प्राथमिक माहिती मिळते आहे या अहवालाच्या अनुषंगानं जो प्रायमरी अहवाल तयार झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पार्थ पवार जे आहेत ते यांना पूर्णपणे क्लीन चिट दिल्याचं आपल्याला जी माहिती मिळते आहे। याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 100 पानाचा जो अहवाल प्रथमदर्शनी तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पार्थ पवार याचा कुठलाही या व्यवहाराशी संबंध नाहीये। पार्थ पवार नोंदणीच्या वेळेला नव्हता, पार्थ पवाराची कुठलीही याच्यावर सही नाही, त्यामुळे पार्थ पवाराला या ठिकाणी पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आलेली आहे। त्याच वेळेला शीतल तेजवानी जिने या संपूर्ण जमिनी विकली आणि खरेदी करणारे जे दिग्विजय पाटील आहेत या दोघांवरही ठपका ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेडिया कंपनीने ही संपूर्ण जमिनी खरेदी केली, त्यामुळे अमेडिया कंपनी खास करून दिग्विजय पाटील जे आहेत ते संपूर्ण 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी आहे ती भरावी लागणार आहे असं या ठिकाणी प्रथमदर्शनी निरीक्षण जे आहे ते समितीनं नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे। तिसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये जे नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत की ज्यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग होता त्यांनाही या ठिकाणी दोषी धरण्यात आलेला आहे। त्यांच्या विभागीय चौकशी करण्याच्या संदर्भात काही शिफारस केल्या जाऊ शकतात। त्याचबरोबर काही जणांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यासंदर्भातल्याही शिफारसी केल्या जाऊ शकतात, परंतु अहवाल पूर्णतः अंतिम झालेला नाहीये। साधारणतः हा अहवाल अंतिम होण्यासाठी किमान अजून 8 ते 10 दिवस लागणार आहेत आणि त्यानंतर समिती जो आहे तो राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल। परंतु आत्ताची जी सूत्राची प्रायमरी माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांना खारगे समितीनं क्लीन चिट दिली आहे। धन्यवाद गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।